Good Right. afternoon, all of you. I'm Simran Oswal and I welcome you all to the MS camp. मैं आप सबको आज के प्रेजेंटेशन के स्पीकर से इंट्रोड्यूस कराऊंगी। आपको अगर कोई भी सवाल या डाउट है तो आप प्रेजेंटेशन के दौरान पूछ सकते हैं। हम अपना बेस्ट ट्राई करेंगे कि आप सबका डाउट सॉल्व कर सके। So now first I call Miss Ovi to speak about the general characteristic of the disease. Good afternoon and namaskar. Me, Ovi Mule, and I'll be telling you and I'll be giving you a basic outline of multiple sclerosis. So, first, हो सांगेल हो त्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये बोलतील, मराठीत पण बोलतील. काही असेल तर मी आहे. कुठला शब्द नाही समजला तर मला विचारा प्लीज. okay. तर फर्स्ट मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे काय असतं? फर्स्ट, मी सोप्या भाषेत तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करीन. जैसे हमारे सैनिक देश की रक्षा करते हैं बॉर्डर पर, अगर वही सैनिक ने हमारे देशवासियों पर अटॅक किया तो क्या होगा? वैसे ही आपल्या बॉडीतले जे सेल्स असतात ते एक दुसऱ्यांशी भांडायला लागले, नाहीतर बॉडी टिश्यूजवर जाऊन अटॅक करायला लागले, तर काय होतं? ह्याला आपण ऑटोइम्युन डिसीज म्हणतो. आणि ऑटोइम्युन डिसीज हा मल्टिपल स्क्लेरोसिस मध्ये एक मुख्य कारण आहे मल्टिपल स्क्लेरोसिस होण्यासाठी. आता दुसरा म्हणजे नर्व फायबर. आता आपल्या शरीरात नर्व फायबर्स असतात. त्या नर्व फायबर्सना ब्रेन आणि दुसरे बॉडी पार्ट्स नी नर्व फायबर्स कनेक्टेड असतात. नर्व फायबरवर आपल्या इलेक्ट्रिक वायरला कसं एक कव्हरिंग असतं, त्या कव्हरिंगला आपण मायलिन शीथ म्हणतो. प्लीज टेक द स्लाइड. हे नर्व फायबर आहे, त्याच्यावर जे तुम्हाला पिवळं दिसतंय दॅट इज कॉल्ड द मायलिन शीथ. आपल्या इलेक्ट्रिक वायरला कसं मायलिन शीथ असतं तसंच आहे ते. जर त्या मायलिन शीथ खराब झालं नाहीतर हार्म झालं तर जे इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक इम्पल्स जे मेंदूपासून दुसऱ्या शरीराच्या भागांना जातात ते जाण्याचे कमी होतील, नाहीतर कधी कधी ते इलेक्ट्रिक इम्पल्स पोहोचतच नाही दुसऱ्या शरीराला. नेक्स्ट, तर कारणं काय आहेत मल्टिपल स्क्लेरोसिस होण्याची? फर्स्ट, विटामिन डी डेफिशिएंसी. सेकंड, जेनेटिक यानी कि आनुवंशिकता, उसके कारण भी मल्टीपल स्क्लेरोसिस हो सकता है. और वो रीजन और शहर जो हमारे इक्वेटर से दूर होते हैं उस पर मल्टीपल स्क्लेरोसिस होने के चांसेस ज्यादा है. उन लोगों को मल्टीपल स्क्लेरोसिस होने के चांसेस ज्यादा है. नेक्स्ट, एज. अब मल्टीपल स्क्लेरोसिस किन एज में होता है? सो मल्टीपल स्क्लेरोसिस ऑफर्स फ्रॉम द एज 25 to 35 years of age. The symptoms are mostly from 25 to 35 years of age. Next, there are types of multiple sclerosis. First, you have relapsing remitting. अब relapsing remitting में क्या होता है? Number of attacks बहुत ज्यादा होते हैं relapsing remitting में, और relapsing remitting 80% लोगों में पाया जाता है. 80%. Next, प्राइमरी प्रोग्रेसिव. प्राइमरी प्रोग्रेसिव में ये न्यूरोलॉजिकल सिम्टम्स थोड़े ग्रेजुअली इंक्रीज होते हैं और न्यूरोलॉजिकल अटैक्स प्राइमरी प्रोग्रेसिव में नहीं होते. प्राइमरी प्रोग्रेसिव 20% होता है. सेकेंडरी प्रोग्रेसिव रिलैप्सिंग रेमिटिंग के बाद सेकेंडरी प्रोग्रेसिव होता है, यानी कि सेकेंडरी प्रोग्रेसिव भी 80% लोगों में पाया जाता है. अगर आपको कोई डाउट्स है तो अभी मुझे बताओ. रिलॅप्सिंग रेमिटिंग मध्ये सुरुवातीला पेशंटला अटॅक येतात. अटॅक म्हणजे पेशंटला काहीतरी नवीन न्यूरोलॉजिकल डेफिसिट म्हणजे डोळ्यातली विजन जाणे किंवा चालण्याचा त्रास होणे, बोलण्याचा त्रास होणे किंवा इम्बॅलन्स होणे, लघवीचा कंट्रोल जाणे, असं नवीन डेफिसिट होतं आणि ते परत रिकवर होतं. याला आपण अटॅक म्हणतो. अटॅक इज वर्सनिंग ऑफ न्यूरोलॉजिकल फंक्शन विच लास्ट फॉर 4 to 6 weeks आणि ते पुन्हा रिकवर होतं. RRMSच्या पेशंट्समध्ये सुरुवातीला अटॅक्स असतात. देर आर अटॅक्स इन द बिगिनिंग फॉर 3 to 5 years, आफ्टर विच प्रोग्रेशन स्टार्ट्स, in which case we call it secondary progressive. So when we mean secondary progressive, it means that there have been attacks earlier and then the patient has gone into progression. Whereas in primary progressive, attacks are not there, the patient directly goes into progression phase. What do you mean by progression phase? Progression means when
she described one of the reasons of demyelination or neurological deficit. The nerve fiber has this coating which is destroyed, which is called myelin. If the myelin is destroyed over a very small segment, then it recovers well. However, if a long segment of nerve fiber has lost its myelin, then it doesn't connect back. Even if fiber dies, in that case there is no recovery. So such patients go on developing gradual worsening without recovery. That is called progression. Thank you. May I please take the pleasure of introducing Dr. Shirish Yande. He is a urologist, very senior urologist here. And the reason I want you all to know him is that almost all patients of multiple sclerosis have at some stage or other urinary problems. They can be from control of urine or loss of control of urine, or they can be from increased frequency, like having to visit the washroom very fast, or if they cannot reach the washroom, they have incontinence. So for such patients, the neurologist and urologist have to work together, because it is not the bladder. Acha, let me finish that sentence. मल्टिपल स्क्लेरोसिसच्या पेशंट्सना लघवीचा पण त्रास असतो आणि लघवीचा कंट्रोल कधी कमी कधी जास्त, कधी कपड्यात लघवी होणे, कधी सारखं सारखं वॉशरूमला बाथरूमला जावं लागणे, हे सगळे त्रास सगळेच MS च्या पेशंट्सना असतात. नुसता लघवीचाच त्रास नाही तर सेक्शुअल डिस्फंक्शन पण कॉमन असतं. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे लघवीचे त्रास असू शकतात आणि अनेक कारणांमुळे असू शकतात. अगदी स्पाईन मध्ये लिजन असेल तर लघवीचा त्रास असतो, तो वेगळा असतो. ब्रेनस्टेम मध्ये असतो तो वेगळा असतो. मेंदूमध्ये असेल तर तो वेगळा असतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द न्यूरोलॉजिस्ट ॲज वेल एज द युरोलॉजिस्ट टू नो. या दोघांनी मिळून हे ठरवायला लागतं की नेमका त्रास ब्लॅडरचा लघवीचा कुठल्या प्रकारचा आहे, तरच त्याची ट्रीटमेंट चांगली होऊ शकते. याच्यासाठी जी स्पेशालिटी आहे त्याचं नाव आहे न्यूरो युरोलॉजी. म्हणजे जिथं न्यूरो ब्लॅडरचा किंवा लघवीचा न्यूरोलॉजिकल जो कंट्रोल असतो तो आपण आधी कुठं बिघडला आहे तो पाहतो आणि त्याप्रमाणे नेमकी ट्रीटमेंट करतो. यासाठीचे एक्सपर्ट डॉक्टर यंदे आहेत आणि ते रुबी हॉलला नेहमी अवेलेबल असतात. So you are welcome at any time to please contact either me or his unit, and we'll try and as always we have kept this word. MS च्या कुठल्याही पेशंटला पैशासाठी किंवा कुठल्या तरी ट्रीटमेंटसाठी इन्व्हेस्टिगेशनसाठी कधीही अडचण येणार नाही, थँक्स टू MSSI किंवा अदर डोनर्स ऑल्सो. म्हणजे कुठल्याही MS च्या पेशंटला यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असेल तर सर इज अवेलेबल, आय एम ऑल्सो अवेलेबल. सो आय जस्ट वॉन्टेड टू इंट्रोड्यूस, विल थँक हिम फॉर कमिंग. आतापर्यंत डॉक्टर देशपांडे तुम्हाला सगळं सांगितलंच आहे. मला जाणवलं असं की MS चे पेशंट डॉक्टर देशपांडेकडे येतात, परंतु त्यांची लघवीचे जे प्रॉब्लेम्स असतात ते बरेच लोक अंडरप्ले म्हणजे झाकण्याचा प्रयत्न करतात. आमचा मुख्य उद्देश हा कॅम्पचा असा असतो की तुमचं आयुष्य जितकं नॉर्मल सुरळीत व्हायला हवं आहे तितकं व्हायला पाहिजे, आणि त्याकरता स्त्रियांनी विशेषतः काळजी घेतली पाहिजे की लघवीची तुमची विकार किंवा जे काही सिम्पटम्स जे आहेत ते सांगू नका, सरळ सांगा. कारण कोणी मला कारण की पाणीच पित नाही का, तर लघवी त्रास होतो. अरे पण तुम्ही जास्त पाणी पिऊ शकला पाहिजे, तुम्हाला बाकीचं करता आलं. माझं एवढंच म्हणणं आहे की लघवीची विकार केवळ लाज वाटते म्हणून सांगायचं नाही, असं करू नका. पण शेवटी या सगळ्या एक्सरसाइजचा मुख्य उद्देश आमचा काय आहे की तुमचं आयुष्य जितकं शक्य तेवढं नॉर्मल व्हावं. त्याकरता न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स आले, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स आले, सेक्स्युअल आले, आणि जनरल रिहॅबिलिटेशन ज्याला म्हणतो आपण ते पण आम्ही करणार आहोत. म्हणून जातो नकाची काय स्वच्छ प्रामाणिकपणे डॉक्टरना सांगा लघवीचे काय त्याचा लाज त्याच्याबद्दल तुम्ही एवढी बाळगू नका, आणि तुम्हाला निश्चितपणे आयुष्य जास्तीत जास्त सुरळीत होईल याची काळजी. थैंक्स ओवी. अब इस कंडीशन में आपको क्या प्रिकॉशन लेने चाहिए, क्या केयर लेनी चाहिए, इस बारे में बताने के लिए पूनम को मैं बुलाती हूँ. सो प्रिकॉशन्स तुम्ही काय घेतल्या पाहिजे MS असताना, तर पहिले अवॉइड हीट इन एनी फॉर्म. हीटचे 2 प्रकार असतात, एक्सटर्नल आणि इंटरनल. त्या एक्सटर्नलमध्ये ओव्हर एक्सरसाइजिंग तुम्ही म्हणजे खूप जास्त व्यायाम करणं अवॉइड केलं पाहिजे, त्यांनी खूप जास्त गरमी निर्माण होते आणि ते हानिकारक होते. दुसरं, गरम पाण्याने आंघोळ करणं जेवढं टाळता येईल तेवढं टाळलं पाहिजे, नाही केली पाहिजे. नंतर दुपारी उन्हात ट्रॅव्हल नाही करायचं, उन्हात बाहेर जायचं नाही.
पत्र्याचे जे रूम असतात, पत्र्याच्या खोली, त्याच्यात राहायचं नाही किंवा त्याच्यात थांबायचं नाही. नेक्स्ट, इंटरनल हीट. आता इंटरनल हीटमध्ये खूप गरम गोष्टी खाणं किंवा खूप जास्त गरम चहा आणि कॉफी पिणं अवॉइड केलं पाहिजे. यासाठी सोल्युशन काय? दिवसातून 2-3दा थंड पाण्याने आंघोळ करायची किंवा थंड पाण्याच्या बादलीत पाय हे म्हणजे तुम्ही पाय ठेवू शकता. फिमेल्सनी मेन्स्ट्रुएशनच्या वेळी किंवा महावारीच्या वेळी दिवसातून 2-3दा थंड पाण्याने आंघोळ केली पाहिजे. नेक्स्ट, लसीकरण करणं खूप सेफ आहे, हे सायंटिफिकली प्रूव्ड आहे, त्यामुळे त्याला काही घाबरण्याची आवश्यकता नाही. पण जर खूप नेसेसरी असेल तरच घ्यायचं, नाही तर मग अवॉइड करायचं. बाहेर खाणं टाळलं पाहिजे. रस्त्यावरचं कुठलंही फूड म्हणजे आता थंड फूड, कोणतं पण थंड जेवण हे तुम्ही नाही खाल्लं पाहिजे, जसं कांदा, कोथिंबीर किंवा पाणीपुरी वगैरे. आणि जर तुम्हाला बाहेर खायचंच असेल तर फ्रेश आणि गरम फूड तुम्ही खाल्लं पाहिजे. आता कुठल्या प्रोसिजर्सच्या वेळी इन्फेक्शन होऊ शकतं, कारण की इन्फेक्शन झाल्यावर एमएसचे अटॅक होतात. तर डेंटल प्रोसिजर्स, तर हे जितकं अवॉइड करता येईल तितकं अवॉइड केलं पाहिजे. टॅटू बनवणं, टॅटू अजिबात बनवायचा नाही. पार्लरला जाणं, आता जरी पार्लरमध्ये जायचं असेल तरी त्यांना सांगायचं की तुम्ही नवीन सामान यूज करा किंवा मास्क यूज करा किंवा तुम्ही तुमचं सामान घेऊन जा. तिकडचं सामान जास्तीत जास्त यूज नाही करायचं. जास्ती नेटवर सर्च नाही केलं पाहिजे कुठल्याही बाबतीत. आणि जर करायचंच असेल तर ऑथेंटिक साईट्स, पण म्हणजे गुगलला सगळं माहिती आहे पण तुमच्या डॉक्टरला तुमच्याबद्दल जास्त माहिती असतं. सो हे अवॉइड केलं पाहिजे. आणि तुम्हाला असे कुठलेही विचार येत असतील, सुसायडल विचार किंवा असे काही, तर ते दाबून नाही ठेवायचे. तुमच्या घरातल्या कोणालाही किंवा डॉक्टरशी तुम्ही ते शेअर केले पाहिजे, म्हणजे अजिबात ते मनात ठेवायचं. तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. I want to ask one question. When you said vitamin deficiency, especially D, then why do you prevent people from going in the sun? No, in vitamin D deficiency, आता सनलाईट खूप गरजेचं आहे व्हिटॅमिन डी साठी. तर तुम्ही फक्त सकाळी 7 ते 9च्या वेळी सनलाईटमध्ये जाऊ शकता, सो दॅट तुमची व्हिटॅमिन डीची कमी नाही होणार. पण अगदी दुपारी भर उन्हात नाही जायचं, त्यांनी त्रास होतो. वॅक्सिनेशन बद्दल बोला. व्हॉट टाइप ऑफ वॅक्सिनेशन इज नेसेसरी? If some patients are traveling outside country and for visa or for their career they require that unless they do that vaccination they'll not get the visa, then it is okay. Or if suppose it is a dog bite, then rabies, there is no treatment for dog bite, so that kind of essential vaccination is necessary. But every year flu vaccination हे जे नवीन मार्केटिंग सुरू झालेलं आहे वॅक्सिन्सचं, that is not necessary. टेटनसचं देखील if you are taking an antibiotic many times tetanus vaccination may not be required. एक साधी गोष्ट अशी लक्षात ठेवायला हरकत नाही की आपलं जशी गाडीची स्पीड असते तसं इलेक्ट्रिकल कंडक्शनची नर्व फायबरमध्ये स्पीड असते 70 मीटर्स पर सेकंड. तर बॉडी टेम्परेचर 1 डिग्रीनी वाढलं तर ते 70चं 60 होतं, 2 डिग्री वाढलं तर ते 60चं 50 होतं, 10 मीटर्स पर सेकंड पर डिग्री कमी होतं. त्यामुळे अगदी गरम कॉफी जरी घेतली जास्त तरी पेशंटला एकदम थकवा येऊ शकतो. तर टेम्परेचर वाढवायचं अवॉइड करा. थैंक यू पूनम. अब आपको खाने पीने का ध्यान कैसे रखना चाहिए इस बारे में बताने के लिए पूजा को बुलाती हूँ मैं. Good afternoon, everyone. I'll be talking about the vegetarian diet guide. हम जो खाना खाते हैं उससे हमें ताकत मिलती है, एनर्जी मिलती है. सो हम कैल्शियम, आयरन, प्रोटीन, विटामिन B12 एंड विटामिन B3 ये सारे अपने बॉडी को शक्ति देती है. एंड हमें पता है कि इन मल्टीपल स्क्लेरोसिस फटीग यानी थकावट बहुत जल्दी महसूस होती है. सो इट्स बेटर कि हम थोड़े डाइटरी केयर लें, प्रिकॉशंस लें एंड अच्छा खाना खाएं जिससे हमें वो ताकत मिले. So some of the good sources of calcium include orange juice, soy milk, figs and badam. And iron के लिए good और dark green leafy vegetables like पालक, मेथी, then राजमा, मटर, बटाना जो है ये सब आप 1 कप खा सकते हैं. एंड उसके बाद आप आयरन के साथ विटामिन सी लाइक ऑरेंजेस एंड ये स्वीट लाइम कंज्यूम कर सकते हैं सो दैट आयरन का जो अब्जॉर्प्शन है इन योर बॉडी वो इंक्रीज हो. देन फॉर प्रोटीन्स आप काबुली चना एंड काजू, बादाम, पिस्ता ये सब खा सकते हैं. विटामिन D3 का कैलॉग्स जो ब्रांड
व्हीट सीरियल कॉर्नफ्लेक्स सब है वो खा सकते हैं. इट्स अ गुड सोर्स फॉर विटामिन D3. देन विटामिन B12 के लिए मशरूम, स्किम मिल्क एंड स्विस चीज. स्किम मिल्क का एक ब्रांड है, एनेक्सप्रे करके एक ब्रांड है which gives good skim milk. And next, for all the vegetarians who cannot stay without egg and who can't give up on egg, for them, let me tell you that egg is a very good source of calcium and a rich source of protein and a rich source of vitamin B12, especially the yellow yolk. जो अंडे का येलो पार्ट होता है वो बहुत ही रिच है विटामिन B12 में. So egg eating is very good. I would like to end by saying that some damages cannot be repaired, but we can always control them. So let's maintain a good diet for controlling for better control of health and body. So let's eat right and stay healthy. One common question that MS patients ask is about deficiency of vitamin D3 and B12. And many a times there is a misconception that if I am eating non-vegetarian food, I should not have any deficiencies at all. It is not so. Non-vegetarian food that we eat now is usually from the market, which is grown in the farms, and the chicken and fish that we eat now is studded with antibiotics and steroids. They are not always very healthy foods. So you should ensure at least once a year that your vitamin B12 and D3 levels are normal. Let me tell you one very key area of new findings in MS research, that even if you keep your vitamin B12 and D3 levels normal, many of the MS attacks and progression reduces. So you have to take care that you will not, just because you eat non-veg does not, in fact a lot of unnecessary fat goes in your body with non-veg. So if at all you are wanting to keep your vitamin B12 and D3 normal, the best source is taking the vegetarian sources of tablets, pharmaceutical tablets. High doses are available. You can take monthly 1 tablet of vitamin D and weekly 1 tablet of B12. That should ensure normal levels in all cases. So it is not necessary that you should eat non-veg. You can eat tablets. That is the best source of B12 and D3. Now the most important, and which I want every patient to understand, and please concentrate on this particular topic. Many a times MS patients face fatigue on a daily basis. सवेरे ज़्यादा फटीग होता है, शाम को एकदम एक्टिव लगता है, कभी शाम को एकदम कोई प्रोग्राम को जाने वाले होते हैं, एकदम से फटीग लगता है. That fatigue and tiredness is very fluctuating and troublesome in all MS patients, whether they are RRMS, SPMS or PPMS. If we just tweak our day a little bit, कि जो activities ज़्यादा fatigue causing है, उसमें energy conservation कैसे किया जाए. So please concentrate on this topic. It is essential for everybody, not only MS patients, but otherwise also for normal human beings also. It is essential how to conserve energy. Please. हाय, माझं नाव विद्या देसाई. मी एनर्जी कॉन्झर्वेशन बद्दल बोलणार आहे. एनर्जी कॉन्झर्वेशन करायची का, म्हणजे एमएसच्या पेशंट्समध्ये नाही, नॉर्मल लोकांमध्ये पण. अवॉइड फटीग, आपल्याला जो थकवा जाणवतो तो कमी करायला किंवा थकवा आला नाही पाहिजे यासाठी डिक्रीज द टेम्परेचर ऑफ द बॉडी. आता आपण बघितलं की टेम्परेचर 1 डिग्रीने जरी वाढलं तरी आपल्याला फटीग जाणवतं की आपले नर्व कंडक्शन कमी होतं. तर हे टेम्परेचर बॉडीचं वाढू नये, मी कुठलंही काम करताना माझं बॉडी टेम्परेचर कसं वाढणार नाही ह्याच्यासाठी एनर्जी कन्झर्वेशन गरजेचं आहे. आपल्याला असं वाटतं की बायका घरात असतात, काही नाही, दिवसभर घरी असतात, मग काय काम करायचं, पण असं नाही. तुम्ही स्वतः आता आजूबाजूला बघा, सर्वात जास्त व्हॉलेंटियर्स मुली आहेत. आत्ताच आम्ही इतकं काम करतो म्हणजे पुढे जाऊन तर नक्कीच जास्त काम करतो. सो अजिबात हे इग्नोर करायचं नाही. बायकांना कदाचित जास्त थकवा येऊ शकतो हे कन्सिडर केलं पाहिजे. आणि झोप अत्यंत गरजेची आहे. रात्री ॲटलिस्ट 8 तासाची शांत, पूर्ण अनडिस्टर्ब झोप लागली पाहिजे. आणि दिवसभरात पण थोडी ॲटलिस्ट रेस्ट, की 2 तासाचा तुम्ही एक झोप काढली वगैरे असं केलं पाहिजे. हे आपल्या रोजच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. जेवण बनवणं, आपल्या घरामध्ये फक्त सकाळ संध्याकाळ जेवण होत नाही. सकाळचा नाश्ता पाहिजे, 4 वाजता पण जेवण पाहिजे काहीतरी खायला. सो ते होतं. आंघोळ करणं, घर क्लीन करणं, किंवा आपल्याला भाज्या वगैरे आणायच्या असतात लहान मुलांना, किंवा आपल्याला कोणाला तरी शाळेत सोडायचं असतं, स्वतःला कामाला जायचं असतं. या सगळ्या ॲक्टिव्हिटीज जर कोणाला या ॲक्टिव्हिटीजमध्ये काही ॲड करायचं आहे का अजून, मला तरी एवढ्याच आठवल्यामध्ये जर एनिथिंग एल्स तर मग Child, toddler, stroke husband. Child, toddler, stroke husband. Yes. नेक्स्ट. तर मग आता ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करता करता आपण एनर्जी कन्झर्व कशी करायची त्याचं मी थोडंसं तुम्हाला सांगणार आहे की कसं एनर्जी कन्झर्व कशी करायची हे आपण बघूया. सर्वात जास्त कुकिंग करताना
आपले छोटे छोटे खाणे बनवायचे, म्हणजे असं अगदी पुरणपोळी वगैरे पाहिजे. एक दिवस सांगून टाकायचं घरातल्यांना, आज मी इडली बनवते, आज मी सँडविच बनवते, बस तेवढंच त्यात खाते असं. सेकंड, कुकिंग मील फॉर लंच आणि डिनर, म्हणजे दुपारी रात्रीचं पण जेवण करून ठेवायचं, काही हरकत नाही, खातील घरातले बाहेर समजून. आंघोळ करताना स्टूलचा वापर करा, कारण की उभं राहून आंघोळ केली तर जास्त थकवा जाणवू शकतो. किंवा जर पॉसिबल असेल तर शॉवर लावू शकता तुम्ही, म्हणजे बादलीतनं सतत उचलून घेणं अवघड पडत असेल तर. हाऊस क्लिनिंग, म्हणजे हा माझ्या आईचा तरी असं म्हणतात ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर झालेली आहे. काही घरात इकडे एवढीशी धूळ साठली की साफ करा. तर मग आपल्या घरात जर बायका मिळाल्या तर तसं, किंवा मग तुमच्या घरातल्यांना बाकीच्यांना हेल्प करायला सांगा. वॉशिंग युटेन्सिल्स आणि क्लोथ्स आजकाल खूप कमी होतं, तरी पण जर बाई नसेल, बाई लावणं शक्य असेल तर ते लावा. आणि खालती बसू नका, म्हणजे असं काय म्हणतं आपण भांडी किंवा हे करायला असं आपण खालती बसत असं बसू नका, त्यांनी पायांवरती आणि बॉडीवरती जास्त ताण येतो आणि तुम्ही जास्त लवकर थकता. त्याच्यानंतर मेकिंग बेड्स अँड क्लिनिंग, सकाळी उठल्या उठल्या पांघरुणाची घडी वगैरे मुलाला सांगायचं, उठल्यास की पांघरुणाची घडी घालून बाहेर पडायचं. नाही पहले जा. इसके बाद हाँ ये हाँ ठीक आहे. भाजी वगैरे विकत घ्यायला गेलो तर त्यावेळेला होम डिलिव्हरी आता बऱ्याच हे देतात. मला तरी माहिती असलेली काहीतरी बनाबापू.com नावाची एक आहे, सो यू कॅन आस्क फॉर दॅट. किंवा तुमच्या हजबंड किंवा वाईफ जे काय असतं किंवा घरातल्या बाकीच्यांना भाजीपाला आणायला सांगायचा. आणि शॉपिंग करताना कुठल्याही प्रकारची जी शॉपची शेड जी असते त्याच्या आतमध्ये उभं राहायचं, उन्हात बाहेर उभं राहून शॉपिंग करायची नाही. आता फॉर द चाइल्ड, मुलासाठी तुम्ही स्कूल व्हॅन, बस किंवा रिक्षा लावू शकता. जर शक्य असेल तर ड्रायव्हर लावा, नाहीतर घरातल्या बाकीच्या कोणाला तरी सोडायला सांगा. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग आउटसाईड द सिटी, तुम्ही कुठे जर लांब ट्रॅव्हल करणार असाल तर जर डायबेटिक असाल तर स्वीट किंवा सॉल्टी फूड खाऊ नका, पण बाकीचं पोट पूर्ण भरलेलं पाहिजे. कारण की जर इनॲडिक्वेट फूड आणि स्लीप, म्हणजे जर झोप नीट नसेल आणि आपल्याला भूक लागलेली असेल तर जे काही MS चे सिम्पटम्स असतात ते वाढतात आणि ते सिम्पटम्स आपल्या नेहमीपेक्षा जास्त वेळ टिकून राहतात, म्हणून आपल्याला जास्त त्रास होतो. त्याच्यामुळे झोप आणि जेवण हे कम्प्लिटली नॉर्मल पाहिजे. सेक्शुअल ऍक्टिव्हिटी शुड बी ॲडिक्वेटली फॉलोड बाय स्लीप. काही छोट्या छोट्या टिप्स आहेत की काय केलं पाहिजे. एक, झोप खूप महत्वाची आहे, त्याच्यामुळे झोप आली किंवा थकवा जाणवला की झोपायचं, काही करून झोपायचं. दुसरं, अवॉइड गोईंग आउट इन हीट आवर्स. हीट आवर्स म्हणजे काय, सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत जेव्हा ऊन अगदी कडक असतं त्यावेळेला जायचं नाही बाहेर. त्यानंतर अवॉइड क्राऊडेड एरियाज. क्राऊडेड एरियाज म्हणजे कसं सांगतो, आता एखाद्या रविवारी 11 वाजता तुळशीबागेत गेला की हमखास तुम्हाला जाणतात, आता तुम्ही थकवा जाणवणारच तुम्हाला, तर मग रविवारी नाही जायचं तुळशीबागेत. जी काय शॉपिंग आहे ती वीकडेमध्ये करून घ्यायची, थोडंसं कमी ऊन असताना. नंतर इंडोर शॉपिंग, मॉल्समध्ये वगैरे शॉपिंग करा किंवा असं काहीतरी जर शक्य असेल तर. किंवा ॲडिक्वेट फूड इनटेक, पोट पूर्णपणे भरलं पाहिजे. आफ्टर लंच, जेवण झाल्यानंतर, दुपारचं जेवण झाल्यानंतर 2 तासाची तरी झोप असेल. जर तुम्ही वर्किंग क्लास असाल तर तिथे काहीतरी अरेंजमेंट करून ठेवा की लंच ब्रेक 1 तासाचा असेल तर अर्धा तास मी जेवले, अर्धा तास झोपले, किंवा कोणी माझं काम माझं कुठला कलिग थोड्या वेळासाठी करू शकतो का, हे तुम्ही अरेंजमेंट करून ठेवा. नेक्स्ट, जी झोप लागेल ती पूर्णपणे शांत आणि तुम्ही डिस्टर्ब नाही केलं पाहिजे, म्हणजे ती तुकड्या तुकड्यात झोप लागणं बरोबर नाही. ती पूर्ण 2 तासाची सलग झोप लागली पाहिजे. डू मोस्ट ऍक्टिव्हिटीज इन फ्रेश आवर टाईम. फ्रेश आवर म्हणजे काय, तुम्ही सकाळी उठलात ना, थोडे दिवस तुम्ही डायरी ठेवा की मी सर्वात जास्त फ्रेश कधी असते दिवसभरात, ते तुमची वेळ लिहून ठेवायची. बऱ्याचदा MSc पेशंट सकाळी म्हणजे ब्रेकफास्ट झाल्यानंतर ते दुपारची झोप झाल्यानंतर भरपूर फ्रेश असतात. मग तुमची जी दिवसभराची जी काही कामं आहेत ती त्या टाईम पिरियडमध्ये करून घ्यायची. त्यानंतर मेडिसिन्स, काय तुम्ही कुठल्या औषधांवरती असतात, कुठली औषधं, अँटी एपिलेप्टिक्स, सिडेटिव्स, मसल रिलॅक्संट किंवा अँटी ॲलर्जिक जी औषधं असतात ती सकाळच्या वेळात किंवा तुमच्या फ्रेश आवरमध्ये अवॉइड करा, म्हणजे तुम्हाला थकवा जाणवणार नाही त्यांच्यामध्ये. अवॉइड ट्रॅव्हलिंग इन सनी आवर्स ऑन 2 व्हीलर. 2 व्हीलरवरती जाणं शक्यतो अवॉइड करा, कारण की ऊन खूप लागतं, त्याच्यामुळे मग आपल्याला लगेच थकवा जाणवू शकतो. नाईट ड्युटीज एस्पेशली मेन त्यांनी अवॉइड केली पाहिजे, कारण की रात्रीची 8 तासाची झोप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कम्प्लीट विड्रॉल फ्रॉम ॲडिक्शन, दारू किंवा कुठल्याही प्रकारचं सिगरेट, गुटखा, पान काहीही नाही, कम्प्लीट बंद करून टाकायचं. आणि डू ओनली व्हॉट युअर बॉडी अलाउज, म्हणजे का तुमचं शरीर तुम्हाला सांगतं की मी थकलोय आता, की आता मला थांबायची गरज आहे, तेव्हा थांबायचं, शरीराचं ऐकायचं, स्वतःला एक्झर्ट करत नाही जायचं.
म्हणजे हॅव अ पॉझिटिव्ह आउटलुक. मला MS झालाय म्हणजे माझ्या आयुष्यात पुढे काहीही होऊ शकत नाही असं अजिबात नाहीये. तुम्हीही तितक्याच सगळ्यात तितकंच नॉर्मल आयुष्य जगू शकता. प्रूव्हन आहे, आम्ही सांगतो. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. सतत हसायचं, असं सुट्टी चेहरा करून बसायचं नाही. शेअर युअर थॉट्स आर डिस्कस विथ फॅमिली, फ्रेंड्स, किंवा तुम्हाला त्याचे थॉट्स कुठले सुसायडल थोडे थॉट्स करते, तुम्हाला खूप डाऊन वाटत असेल, तुमच्या फॅमिली फ्रेंड्स किंवा तुमच्या फिजिशियन सोबत पण तुम्ही सांगू शकता, काउन्सिलरला. फॅमिली फ्रेंड सोबत पिकनिक्सला जा, इकडे जा, तिकडे जा. फक्त ते करताना पण उन्हात जास्त फिरायचं नाही, हे सगळं लक्षात ठेवायचं. आणि बी सेल्फ हेल्पिंग अँड एनकरेज युअर सेल्फ. मी चांगली होऊ शकते, मी बरी होईल, हे सतत मनात म्हणत राहायचं. आणि सर्वात मुख्य हे म्हणजे MS डज नॉट किल यू. तुम्ही तितकंच नॉर्मली आयुष्य बाकी सगळ्यांना जगू शकता. हां, आता मला फक्त एक सांगायचं आहे की मी आता जे काही बोलले ते पेशंट्सनी काय करावं आणि काय करू नये हे सांगितलंय. ह्याचसोबत पेशंटचे जे रिलेटिव्स किंवा जे आहेत त्यांचीही तितकीच जबाबदारी राहते की पेशंटला जर दुपारी जर झोप काढायची असेल तर त्यावेळेला पेशंटच्या बाकीच्या घरातल्यांनी पण सगळी जबाबदारी थोडी थोडी मॅनेज केली पाहिजे. सो इट्स नॉट ओनली फॉर द पेशंट, द रेस्ट ऑफ द फॅमिली शुड ऑल्सो सपोर्ट द पेशंट. ओके, थँक्यू. Tried to help us with this and spread the knowledge, and they are going to continue that. And I'm very thankful for all the people. They have worked hard, and thank you so much for that. I'll just be taking not more than 3 or 4 minutes just to update you about what are the treatment options available right now. And after doing all the research, see there are so many medicines available. There is Tysabri available, which is a new medicine. Then there is Ampyra. Now there is one thing I want everyone to know about Ampyra. Sorry, we cannot. When the nerve fiber is conducting current, nerve fiber मधनं करंट जेव्हा चाललेला असतो तेव्हा डिमायलिनेशन जिथे झालेलं असतं तिथं बरेच पोटॅशियम आयॉन्स बाहेर फेकले जातात, त्याच्यामुळे करंट पास होऊ शकत नाही. आणि तेच आपण जर Ampyra दिलं, इफ वी गिव्ह Ampyra, potassium channels are blocked and the current can pass better. हे एक नवीन मेडिसिन आहे. आता MS चे जे 4 नवीन मेडिसिन्स आहेत, टेरिफ्लोनामाइड किंवा ऑपॅजिओ म्हणून आपण वापरतो, जिलेनिया म्हणून वापरतो, टेकफिडेरा म्हणून वापरतो. या सगळ्यांमध्ये एक साधा प्रश्न डॉक्टरला असा विचारला जातो आणि जो विचारला पाहिजे प्रत्येक पेशंटने, जेव्हा 4 मेडिसिन 5 मेडिसिन अवेलेबल आहेत बाजारामध्ये, तर माझ्यासाठी कुठलं मेडिसिन चांगलं आहे? द सिम्पल क्वेश्चन टू आस्क युअर डॉक्टर इज, तुम्ही स्वतः माझ्या जागी असते तर काय घेतलं असतं? याच्याविषयी जे स्पष्ट उत्तरे मी तुम्हाला सांगणं माझी ड्युटी आहे ॲज अ डॉक्टर. या सगळ्या मेडिसिन्समध्ये प्राइस, मार्केटिंग, फार्मास्युटिकल ह्या सगळ्या गोष्टी काउंट केल्या जातात, म्हणून यांच्या किमती एवढ्या जास्त आहेत. RRMS ज्यांना अटॅक्स आहेत, रिलॅप्सेस आहेत, अटॅक्स आहेत, अशा पेशंटसाठी ऑफ ऑल द मेडिसिन्स इफ आय हॅव टू स्टार्ट समथिंग आय विल प्रेफर टेकफिडेरा. नॅटलिझुमाब किंवा टायसॅब्री जे आपण आधी पाहिलं त्याच्यामध्ये रिस्क टू लाईफ आहे. त्याच्यामध्ये एक असं त्यांनी मेन्शन केलेलं की दोज पेशंट्स हू डोंट माइंड रिस्क त्यांच्यामध्ये नॅटलिझुमाब इज गुड. हू डझंट माइंड रिस्क? अ पेशंट मे बी अ लिटल फ्रस्ट्रेटेड, पेशंट मे बी अ लिटल डिप्रेस्ड, आणि आपण नॉर्मल माणसं देखील वी ऑलवेज से वन्स इन अ वाइल की आय डोंट वॉन्ट टू लिव्ह, आय वॉन्ट टू डाय. नॉर्मल पर्सन ऑल्सो. MS patients also sometimes make decisions based upon that frustration or false hope. But you should remember that Tysabri-like drugs are only fit for those who have severe attacks or many attacks and they are progressive, then only they should take it. As of now, there is no medicine for progression in MS. All the medicines available, whether it is Tecfidera or Tysabri or Abonex or Betaseron or Gilenya or Aubagio, all these medicines are only approved for one purpose: reduction of number of attacks in relapsing remitting MS. In any type of progression, in any type of disability, it is not useful. Now one simple thing, I was just, one of the patients here today was telling me that Mr. Bandai, I think, he's been on azathioprine for a long time and so this is the current status. If you have any questions about the current treatment, you can ask me. Sir, आपण जेव्हा तिराडी घेतो तेव्हा सायंटिफिकली
करंट कसा सप्लाय होतो खालीपर्यंत, इम्पल्स कसे जातात? अच्छा, स्टिरॉइडचा उपयोग काय होतो? व्हॉट इज द ऍक्च्युअल यूज ऑफ स्टिरॉइड इज हिज क्वेश्चन. Steroids are based upon two. Steroids we use for two purposes. One, the coating around the nerve fiber, which is axon. It is damaged by a process called inflammation. Inflammation म्हणजे राग येणे, सूज येणे. त्या टिश्यूला राग आल्यामुळे, सूज आल्यामुळे ते डिस्ट्रक्शन करतो, त्याला आपण इन्फ्लमेशन म्हणतो. स्टिरॉइड्स आर अँटी इन्फ्लेमेटरी मेडिसिन. स्टिरॉइड्समुळे ती सूज कमी होते. स्टिरॉइड्समुळे मायलिन रिकवर होत नाही. स्टिरॉइडमुळे जे ऑनगोईंग मायलिनचं डॅमेज चालू झालेलं असतं ते, आता कुठेही समजा मार लागला, इथे आपण हात कापला किंवा काही टोचलं तर तिथे सूज येते. नर्व फायबर्स एवढ्या ह्याच्या, स्पायनल कॉर्ड आपला एवढा असतो, आवर स्पायनल कॉर्ड इज दिस थिंग, त्याच्यामध्ये मिलियन्स ऑफ फायबर्स आर कॉम्पॅक्टेड, एकदम घट्ट दाबले गेले आहे. तो थोडी पण सूज आली की सगळेच फायबर्स काम करायचं बंद होतं. ही सूज कमी झाल्यामुळे स्टिरॉइडचा इफेक्ट होतो. स्टिरॉइडमुळे मायलिन परत रिकवर होत नाही, पण सूज कमी होते म्हणून रिकव्हरी होते. progression and relapse. Is there a time that relapse एवढ्या वर्षांमध्ये झालं तर ही relapse phase आहे आणि मग progression 5 years नंतर होणार? How do you understand that? क्वेश्चन इज रिलॅप्स आपण वर्षातनं किंवा रिलॅप्स आहे का नाही किंवा रिलॅप्स कशाला म्हणायचं किंवा रिलॅप्स किती येऊ शकतात याचा असा प्रश्न आहे. MS च्या पेशंट्समध्ये ओव्हर लास्ट 32 इयर्स जो काय डाटा आहे त्याच्यावर असं आहे की पहिल्या 5 वर्षामध्ये रिलॅप्सेस जास्त येतात. इन द फर्स्ट 5 इयर्स द अॅन्युअल रिलॅप्स रेट इज बिटवीन 2 to 3. Pulse steroid therapy. Pulse means after a certain duration methylprednisolone. Steroid is to be given every month. हा क्वेश्चन वॉज रिलॅप्सेस कशाला म्हणायचं. तर रिलॅप्स डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलं. रिलॅप्स म्हणजेच अटॅक. अटॅक म्हणजे 1 महिना म्हणजे सरळ ज्या पेशंटला एकदम न्यूरोलॉजिकल वर्सनिंग झालं त्याला आपण अटॅक म्हणतो. एकदा अटॅक आला, समजा कोणाला आज मला डाव्या डोळ्यामध्ये आज अटॅक आला म्हणजे माझा डाव्या डोळ्यामध्ये ऑप्टिक न्यूरायटिस झाला, त्याच्यानंतर 15 दिवसांनी उजव्या डोळ्यामध्ये झाला तर त्याला नवीन अटॅक म्हणायचं नाही. अटॅकचं डेफिनेशन असं की एक अटॅक आल्यानंतर पुढचा महिनाभर जे काय होईल ते त्या अटॅकचाच पार्ट आहे. 1 महिना झाल्याच्या नंतर समजा 31व्या 32व्या दिवशी जर दुसरं काही नवीन झालं तर तो नवीन अटॅक समजायचा. हे डेफिनेशन झालं. कशासाठी डेफिनेशन करायचं तर कुठलंही ड्रग चूज करताना वाय चूजिंग एनी ड्रग इफ देर आर मोर दॅन 3 अटॅक्स पर इयर देन यू आर जस्टिफाईड इन गिव्हिंग अ ड्रग विच इज डेंजरस. If there are 2 attacks and your attacks are severe and you have a very active life, like your career is starting or something, then you may choose an interferon. Usually the first 3 to 5 years patients have attack. म्हणूनच that is also the reason की Avonex किती वर्ष घ्यायचं. Nobody will answer that question. Avonex, interferon, Tysabri, Tecfidera हे औषधं किती वर्ष घ्यायचे. पहिले 5 वर्ष त्याचा उपयोग आहे कारण 5 वर्षातच रिलॅप्सेस मॅक्सिमम नसतात. त्याच्यानंतर रिलॅप्सेस आपले आपणच कमी होतात, मग औषध घेण्याचा काही अर्थ नाही. अटॅक वाढला असेल तर सगळ्यात चांगलं आज अवेलेबल असलेलं मेडिसिन टेकफिडेरा आहे आणि ते जर परवडत असेल तर आझाथायोप्रिन. दोन्हीचा इफेक्ट जवळपास हो. त्याला फिट असेल तर त्याच्यासाठी वेगळी काही MS पेशंटमध्ये युजली फिट येत नाही. MS फक्त 5% पेशंटमध्ये फिट येऊ शकतात. आज अजूनही कोणीतरी इथे आलेले ज्यांना फिटचा पण त्रास फिट असेल तर त्याचा वेगळा इलाज करायला लागतो. MS हा मेंदूच्या पांढऱ्या भागाचा आजार आहे, त्याच्यामध्ये फिट येत नाही. RRMS episodes are more frequent, either 3 years to 5 years. Now, essentially, does the RRMS always gets transformed into a secondary progressive, or there is a possibility that the RRMS can continue throughout the life cycle of the patient? I'll answer reverse type. RRMS does not continue throughout life. असं होत नाही की अटॅकिंग रिलॅप्सिंग डेमेटिक अटॅक असेल तर तो चालू राहील आयुष्यभर, असं होत नाही. पहिले 5 वर्षात अटॅक येणार, पहिले 5-6 वर्ष अटॅक येणार, त्याच्यानंतर रेअरली अटॅक येणार. नाव RRMSचे बहुतेक पेशंट्स 80% ऑफ ऑल MS पेशंट्स आर RRMS. 80% फ्रॉम दॅट go into secondary progressive MS. But there are also patients 20% who have few attacks in the first 3 years and then they don't have any attack. That is called benign MS. They have some attacks and later on they don't have any attack. So in secondary progression, basically, what are the symptoms of that and what can secondary progression lead to?
whether it is secondary progressive or primary progressive. Whenever we use the word progressive in multiple sclerosis, it means only two major things. One, gradual deterioration of power in the legs, and second, gradual deterioration of coordination. Ataxia we call it. Imbalance and walking ability are the two things compromised with progression. In very late stages of progression, then cognition means your ability to think, talk, see, these abilities are compromised, but that is very rare. मराठी में सांगो स्टेरॉइड हे काफी स्टेरॉइडचे साईड इफेक्ट काय होतात आणि काय असतात. स्टेरॉइडचे खूप साईड इफेक्ट्स आहेत, पण स्टेरॉइडचे दोन वेगळे विचार आपल्याला करायला लागतात. अटॅकच्या वेळी आपण जे स्टेरॉइड वापरतो ते हाय डोस स्टेरॉइड वापरतो, त्याचे साईड इफेक्ट वेगळे. त्याच्यामध्ये जे 5 डेज स्टेरॉइड 10 डेज स्टेरॉइड वापरतो त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर वाढतं, ब्लड शुगर वाढते, काही वेळेला इन्फेक्शनची रिस्क वाढते. तुमच्या शरीरात ऑलरेडी इन्फेक्शन असेल, समजा कोणाला ट्युबरक्युलोसिस ऑलरेडी आहे पण अजून तो मॅनिफेस्ट झालेला नाही, अशा पेशंटला आपण स्टेरॉइड दिलं तर तो ट्युबरक्युलोसिस अनमास्क होऊ शकतो, किंवा युरिनरी इन्फेक्शन आहे दॅट कॅन गेट अनमास्क, म्हणजे इन्फेक्शन वाढू शकतं. कुठलाही स्टेरॉइड डोस द्यायच्या आधी पेशंटला ताप नसला पाहिजे आणि इन्फेक्शन नसलं पाहिजे, फर्स्ट थिंग. सेकंड, स्टेरॉइड चालू असताना ब्लड प्रेशर मॉनिटरिंग आणि ब्लड शुगर मॉनिटरिंग करायला पाहिजे. हे झालं अटॅकच्या वेळचं स्टेरॉइड. पण कोणाला जर लॉंग टर्म स्टेरॉइड द्यायचं असेल तर स्टेरॉइडमुळे शरीरामध्ये पाणी साचतं, त्याच्यामुळे स्टेरॉइड घेतलेल्या लोकांचं चेहऱ्यावर सूज येते, पायावर सूज येते, आणि सगळ्यात धोकादायक इफेक्ट म्हणजे स्टेरॉइडची सवय लागते. स्टेरॉइड डिपेंडन्स इज वन ऑफ द वर्स्ट प्रॉब्लेम्स इन मल्टिपल स्क्लेरोसिस. Patients go on gaining weight, they become obese, they develop heart problems, they develop muscle problems. So steroids for long term continuously should be avoided. And that is where azathioprine comes in. Azathioprine is better to steroids for long term use. Also, patients on steroid develop a very difficult condition to manage, that is called myopathy, steroid myopathy. Their muscles in the hip, buttocks and the shoulders, they degenerate, so the patients develop weakness, muscular weakness because of steroids rather than MS. And the last side effect is steroids move out the calcium from your bones. So your bones may become more brittle and you are more prone for fractures, broken bones. तुमचा एमएसचा प्रश्न नाही, या आजाराचा प्रश्न नाही. नाही, Azoran is immunosuppressant but non-steroid medicine. It has less side effects over years as compared to steroids. It's a little safer medicine. It is not completely safe. It has its own dangers, but it is safer than steroids. IV स्टेरॉइड जे देतो आपण त्याला आपण हाय डोस लॉंग टर्म किंवा लॉंग ॲक्टिंग स्टेरॉइड म्हणतो. याचा साधारण 3 ते 6 आठवडेपर्यंत याचा इफेक्ट असतो, याचा बेनिफिट 3 ते 6 आठवडेपर्यंत राहतं. हे चालू असताना अटॅक आला तर मात्र काळजीची गोष्ट असते. आतापर्यंत असं कोणी आम्ही पाहिलेलं नाही की स्टेरॉइड चालू असताना अटॅक पुन्हा अटॅक येण्याची शक्यता असते. म्हणून आपण ते एक स्पेशल सेक्शन याच्यासाठी घेतला की जर तुम्हाला खरंच कमीत कमी अटॅक हवे असतील तर इक्वली इम्पॉर्टंट ॲज मेडिसिन. कोणाला सर्दी असेल, खोकला असेल, ताप असेल त्या व्यक्तीच्या जवळ जाऊ नका. सारखे साबण लावून हात धुवा. तुम्हाला दरवेळी इन्फेक्शन झालं, किती कमी इन्फेक्शन झालं की अटॅक यायची शक्यता वाढते. त्यामुळे कुठलंही इन्फेक्शन होणार नाही अशी काळजी घ्या. बाहेर खाऊ नका, बाहेर चोपड्यावरचं खाऊ नका, थंड खाऊ. सर्दी, खोकला, जुलाब होतात, काही लोकांना उलट्या होतात, पोट खराब होणे, हे सगळे इन्फेक्शनचे प्रकार आहेत. What are the different types of MS असते? 3 मुख्य प्रकार आहेत. There are 3 different types. पहिल्या टाईपमध्ये खूप अटॅक्स येतात, म्हणजे खूप वेळेला अटॅक येतो, रिलॅप्स येतो. सेकंड टाईपमध्ये अटॅक्स ज्या पेशंटला आहेत त्या पेशंटचं प्रोग्रेशन सुरू होतं, त्याला सेकंडरी प्रोग्रेसिव्ह म्हणतात. आणि थर्ड टाईप इज वेअर देर आर नो अटॅक्स, देर इज ओनली प्रोग्रेशन फ्रॉम द बिगिनिंग. दे युजली स्टार्ट ॲज कॉन्सेप्ट ऑफ इम्बॅलन्स अँड वीकनेस द लेग्स. मग ते प्रायमरी प्रोग्रेसिव्ह. So thank you very much. If there are any questions, please feel to ask anytime. I'm here for another hour or so. And thank you for coming here. आम्हाला खूप आनंद झाला.
वेगळं सांगायची गरज नाही. एकाकडे गेलेलं दुसऱ्याला न आवडणे, ह्या हॉस्पिटलला गेलेलं तिकडे न आवडणे, इथेच करावं वगैरे वगैरे. माझे मित्र डॉक्टर नितीन गाडगे जहांगीर हॉस्पिटलमध्ये मोठे सिनियर न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि MS पेशंटसाठी यायचं म्हणलं त्यांनी सगळे काहीही त्यांचा प्रश्न न विचारता मी अवेलेबल आहे असं सांगितलं आणि आले. इज अ न्यूरोलॉजिस्ट अवेलेबल ॲट जहांगीर हॉस्पिटल. यू आर वेलकम टू कॉन्टॅक्ट हिम or Dr. Yante at any time for any of your MS related neurological problems. I thank you very much, doctor. We hereby end the seminar by thanking the Multiple Sclerosis Society of India, Urologist Dr. Nitin Gadgil, Dr. Shirish Yende, Gynecologist Dr. Shirin Venkat, Counselor Dr. Aruna Ashtekar, Ophthalmologist Dr. Nishi, Neurophysiotherapist Dr. Gajanan Palera, Dr. Sadhna Mukhi, Dr. Dinesh Chauhan, Dr. Poonam, Ruby Hall Clinic, Bank of New York volunteers, the reception, the servants, on all the students of Sancheti Healthcare Academy. Thank you for attending the seminar. Hope you have a great day ahead. Myself work with today. Dr. Gajanan is not my student, but he's a colleague of mine. He's an excellent neurophysiotherapist, and Dr. Dinesh Chauhan was a student earlier, now a colleague of mine. And they, when they read about the MS camp, they just sent a message that they are there and our services, not only for today, for any MS patients, for any time you require. Nobody will ask you about money. If you require anything in this OPD with me or with them, you are always welcome. Dr. Dinesh Chauhan and Dr. Gajanan Palera.